रातचं 2 वाजता गुपी शेट पण मोबाईलचा टॉर्च लावून बिबट्याला असं सापडीत होते ना जस काय हे सगळे मिळून एखादा हरवलेलं कुत्र्याचं पिल्लू सापडीत. तर नमस्कार, मी अनिकेत साबळे आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. रातचं 2 वाजता आमच्या मुकादमाला घाटात बिबट्या दिसला, पण मनात म्हणलं याने कुत्रं बघितलं असं. मग काय काळजावरती डोंगर एवढा दगड ठेवला आणि हे सगळे कार्यकर्ते घेऊन मी निघालो होतो रात्रीचं 2 वाजता चहाची 90 घ्यायला. जात असताना गाडी पण म्हणली मग माझ्या पोटा पाण्याचा काय विषय. मग काय तिला पहिलं तिच्या दारूच्या अड्ड्यावरती नेलं आणि तेवढ्यात आमच्या गुपी शेटच्या अंगात कवी घुसला. लाडी माहेरची साडी, फिरायला जायला सीएनजी गाडी, फिरायला जायला सीएनजी गाडी. तसं पाहायला गेलं तर गुपी शेट सोबत मी पण गाणे म्हणलो असतो, पण मी सोबत येताना काय कपशा नव्हत्या आणल्या. आणि पंपावरती यांना गाणे म्हणताना पाहून आपला मुकादम काय म्हणतोय ते पा. कार्यक्रम मध्ये काय आणला जायला काय लागते रे. आम्ही कुठे जाऊ, मला त्या दिवशी तमाशाची ऑफर आली, मी नाही गेलो. गाणे म्हणता म्हणता आपल्या गुपी शेटने पार नटरंग गाठला होता आणि त्याला बघून मुकादम काय म्हणतोय ते पा. नटरंग मधला गुन्हा कोणी नटरंग मधला गुन्हा दाढी पण नाही झाला गुन्हा. आमच्याकडे कलाकार पण एवढे आहेत ना, एखादा तमाशाचा फड खोलला ना तर 365 दिवस सुपाऱ्या बुक राहतील. फक्त त्यात फडाचा अध्यक्ष आपला मुकादम आणि मेन कलाकार आपला गुपी शेट पाहिजे. रात्रीचे वाजलेले 3 आणि आमचा झालेला आहे 100 किलोमीटरचा प्रवास. अद्याप पण आम्हाला अजून काही चहाची 90 भेटलेली नाही आणि आमचं ठरलेलं आहे पार पुण्यापर्यंत गेलो तरी चालन, पण चहाची 90 प्यायची. आणि तसं सांगायचं म्हणलं तर आमचं पहिल्यापासून असंच हे नाल्यापायी घोडा गेला तरी चालेल, पण नागपुरात झाला पाहिजे. म्हणून असाच नाद पुरा करण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून एका चहाच्या 90 पायी डायरेक्ट पुन्हा गाठलो होतो. आणि जेव्हा कुठं मला चहाच्या 90चं दुकान उघडं दिसलं तेव्हा कुठं माझ्या जीव आला आणि म्हणलं आता कुठं माझ्या आत्म्याला मोक्ष भेटला. आणि तेवढ्यात बोलता बोलता गुपी शेट चहाच्या 90 वाल्याला काय म्हणतात ते पा. आमच्या गुपी शेटची जीप चहाची 90 घेण्याआधी ढासळली होती. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.